श्रोत्यांनो, मी मागच्या कार्यक्रमामध्ये आपणाला सांगितले की आम्ही अनुवादाच्या शेवटल्या भागात आलो आहोत. 31व्या अध्यायाची पहिली 2 वचने आम्ही अभ्यासली आहेत आणि आज 3 पासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. अनुवादाचे पुस्तक 31वा अध्याय 3रं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तुझा देव परमेश्वर हा तुझ्या पुढे पलीकडे जाईल. तो त्या राष्ट्राचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशुवा तुझ्या पुढे चालेल. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की मोशेने यहोशुवास निवडले नाही, तर स्वतः परमेश्वराने यहोशुवाची निवडणूक केली. तो मोशेनंतर इस्रायलांचा पुढारी बनावा ह्यासाठी परमेश्वराने त्याला निवडले. जर परमेश्वराने निवडणुकीचे कार्य मोशेवर सोपवले असते तर त्याने यहोशुवाची नेमणूक केली असती किंवा नाही ह्याबद्दल मला थोडी शंका वाटते. खरे पाहिले असता कालेब यहोशुवापेक्षा अधिक आकर्षक दिसतो आणि नवीन पुढाऱ्याच्या रूपात त्याने जबाबदारी सांभाळावी हे साहजिक आहे. पुन्हा मोशे एक मानव होता आणि स्वतःच्या मुलांपैकी एकाची पुढारी म्हणून नेमणूक करण्याची इच्छा त्याच्या मनात उद्भवणे शक्य होते. मिस्र देशात फारोने असेच केले होते आणि तसे करण्याची इच्छा मोशेच्या मनात येणे अगदी स्वाभाविक होते. परमेश्वराने यार्देनीच्या पलीकडे त्यांचे पुढारीपण करण्याकरिता यहोशुवाची नेमणूक केली. आता मोशेची आवश्यकता नव्हती. ह्या ठिकाणी आम्हाला एक फारच महत्त्वाचा पाठ शिकायला मिळतो. हा हिस्सा आम्हाला शिकवतो की परमेश्वराच्या कार्यक्रमात, योजनेमध्ये आमच्यापैकी कोणीच अधिक महत्त्वाचे किंवा आवश्यक नाही. परमेश्वर स्वतःच्या इच्छेप्रमाणे, वेळेप्रमाणे आम्हातील प्रत्येकाचा उपयोग करून घेतो. परंतु जेव्हा त्या कार्याचा समय पूर्ण होतो, त्या व्यक्तीकरिता ती वेळ समाप्त होते, तेव्हा ती व्यक्ती तर हटते, परंतु देवाचे कार्य चालू राहते. 6वं वचन आता मी आपणाकरिता वाचत आहे. 31वा अध्याय 6वं वचन. खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. मोशे ह्या ठिकाणी ह्या लोकांना उत्साहित करीत आहे. त्या देशात असणाऱ्या लोकांना घाबरू नका. आपल्या लक्षात येईल श्रोत्यांनो की मोशे ह्या पिढीच्या लोकांना पुन्हा पुन्हा उत्साहित करतो. त्या देशात जाण्याकरिता उत्तेजन देतो. कादेश बर्न्यामध्ये जो अनुभव आला तो मोशेला माहीत होता. त्याने जुन्या पिढीला पुन्हा वापस निर्जन स्थानात पळून जाताना पाहिले होते आणि ह्याविषयी आम्हाला गणनाचे पुस्तक 16वा अध्याय 31 ते 35 वचने सांगतात. म्हणून मोशे ह्या नवीन पिढीला पुन्हा पुन्हा उत्साहित करतो की त्यांनी कूच करून त्या देशात प्रवेश करावा. परमेश्वर त्या देशात जाण्याकरिता त्यांचे मार्गदर्शन करेल. 7वं वचन. मग मोशेने यहोशुवाला बोलावून सर्व इस्रायलांदेखत त्याला सांगितले, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जावयाचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यावयाचा आहे. हे फार चांगले होते आणि जसे व्हायला पाहिजे तसेच आहे. तो सर्व लोकांसमोर यहोशुवाला उत्साहित करतो. यहोशुवाला उत्साहित करण्याने तो लोकांना सुद्धा उत्साहित करीत आहे. 8वं वचन. तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे. तो तुझ्याबरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. पुन्हा 9व्या वचनात वचन आम्हाला सांगतं, मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्रायल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले. लक्षात ठेवा की अनुवादाची सुरुवात जे शब्द मोशे बोलला ह्या शब्दाने होते. ह्या पुस्तकात मोशेने दिलेली 4 भाषणे आहेत जी त्याने बोलून दाखवली, नंतर लिहिली. मोशेने हा नियम लिहिला, परंतु काही तर्कशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ही 5 पुस्तके मोशेने लिहिलेली नसून ऐतिहासिक घटनांचा जो इतिहास लिहिला गेला होता त्याला येशू ख्रिस्ताच्या 400 वर्षे आधी एकत्रित करून लिहिण्यात आले आहे. ह्या तर्कासंबंधी जो वादाचा विषय आहे तो हा की मोशेच्या वेळी लिखाणाची कला अस्तित्वात नव्हती, परंतु पुराण वस्तू संशोधकांनी शोधून काढले की मोशेच्या बऱ्याच आधी लिखाण कला अस्तित्वात होती. परंतु तरीसुद्धा काही लोक ह्या तर्काला धरून चालतात. इस्रायलाच्या त्या देशात प्रवेश करण्याविषयी विभक्ती रूप सांगणाऱ्या ह्या भविष्यसूचक गोष्टी इतक्या तंतोतंत आहेत की एक अविश्वासी व्यक्ती हे समजतो की ह्या भविष्यद्वाण्या नसून इतिहास आहे. आता सुद्धा जेव्हा
त्यांची त्या वतनाच्या देशात प्रवेश करण्याची वेळ आली आहे आणि ते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा आपणाला असं वाटत असेल की जर ते पुन्हा परमेश्वरापासून दूर गेलेत तर तो त्यांना त्या देशात प्रवेश देणार नाही. परमेश्वर तरी पण मोशेला काय होणार आहे ह्याची स्पष्ट कल्पना देत आहे. परमेश्वर मानवी स्वभाव चांगल्या प्रकारे जाणतो. तो माझी व तुमची पूर्ण माहिती ठेवतो. श्रोत्यानो, परमेश्वर जर आम्हाला स्वतःच्या समीप ठेवणार नाही तर पुढच्या काही वेळातच तुम्ही आणि मी त्याच्यापासून दूर जाऊ, हे अगदी नक्की. आता थोड्या वेळ परमेश्वर मोशाला काय म्हणतो ह्यावर आपण लक्ष लावूया. 14 ते 17 वचने बघा. 31 अध्याय 14 पासून 17 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, तुझा अंतकाळ समीप आला आहे, म्हणून यहोशवाला बोलाव आणि तुम्ही दोघे दर्शन मंडपात उपस्थित व्हा, म्हणजे मी त्याला अधिकार सूत्रे देईन. मग मोशे व यहोशवा दर्शन मंडपात उपस्थित झाले. तेव्हा परमेश्वर त्या मंडपात मेघस्तंभाच्या ठायी प्रगट झाला. हा मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी उभा राहिला. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर काल निद्रा घेणार आहेस. मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील. त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल. मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन. त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, आपला देव आपणामध्ये नाही, म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना. आता श्रोत्यानो, मला असे काही लोक माहीत आहेत जे आज म्हणतात, आज आम्ही अगदी वेगळे आहोत, आम्ही परमेश्वरापासून दूर जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला माहीत आहे का की येशू ख्रिस्ताने बिलकुल हीच गोष्ट मंडळीच्या बाबतीत म्हटली. लुक्रू शुभवर्तमान 18 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. विश्वास विश्वास आहे, जे सत्य प्रगट झाले आहे त्याची पूर्णता. आता हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय, तर ह्याचे उत्तर आहे नाही, त्याला विश्वास आढळणार नाही. इतकेच नाही, पण ग्रीक भाषेत ज्या प्रकारे हा प्रश्न मांडण्यात आला आहे त्यामध्ये ह्याचे उत्तर नकारार्थीच मिळायला पाहिजे. नवीन करारात मंडळांचे धर्मत्यागाविषयी जे भविष्य करण्यात आले आहे ते अगदी इस्रायलच्या भविष्याप्रमाणे आहे आणि तुम्ही आणि मी आज त्यात राहत आहोत. मी स्वतः असे होताना पाहिले आहे ज्यामध्ये माझे रक्त गोठते. मी पाहिले की ज्या मंडळ्या एकेकाळी पुराण मतवादी होत्या त्यांनी परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष केले आणि त्या शेवटी विश्वासापासून दूर गेल्यात. कित्येक असे लोक मी पाहिले आहेत जे एकेकाळी विश्वासात फार दृढ आणि खंबीर होते. ते परमेश्वराच्या वचनापासून दूर गेलेत. आता श्रोत्यांनो, असं नका म्हणू की मी असे करू शकत नाही किंवा माझ्यासोबत असे घडणे शक्य नाही. मी सगळ्यात अधिक हीच प्रार्थना करते की प्रभू, तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. आता आपण 19 ते 21 वचने वाचूया. आता तुम्ही हे गीत लिहून घ्या, हे इस्रायल लोकांना शिकवा, त्यांना हे तोंडपाठ करायला लावा, म्हणजे ते इस्रायल लोकांविरुद्ध माझ्या वतीने साक्ष देईल. कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती. त्यात मी त्यांना नेऊन पोहोचल्यावर ते पोटभर खाऊन मासतील आणि मग अन्य देवाकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील. त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवल्यावर हे गीत त्यांच्यासमोर साक्ष देईल. कारण ते त्यांच्या संतानाच्या मुखी सदोदित राहील. ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली होती त्यात त्यांना अजून नेलेही नाही, तोच त्यांच्या मनात काय काय चालले आहे हे मी जाणून आहे. श्रोत्यांनो, संगीत फार महत्वाचे आहे. कोणी एका व्यक्तीने म्हटले आहे की मला राष्ट्राचे संगीत लिहू द्या, कायदा कोण लिहिणार ह्याची मला पर्वा नाही. आता आपण 24 ते 26 वचने वाचूया. मोशेने हा नियमशास्त्राची वचने अथपासून इत्तीपर्यंत लिहून ग्रंथ पुरा केला. तेव्हा त्याने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवी ह्यांना आज्ञा केली की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा, म्हणजे तो तेथे तुमच्या विरुद्ध साक्षीदार म्हणून राहील.
हे पुस्तक आज आमची जी पुस्तके आहेत त्याप्रमाणे नव्हते. कायद्याची गुंडाळी किंवा मातीच्या पाट्यांच्या रूपात हे होते. मोशेच्या दिवसात लोक कागदांवर लिहून गुंडाळून ठेवीत असत आणि नियमशास्त्र त्यावरच लिहिल्या गेले होते. लक्षात असू द्या श्रोत्यानो, की आम्ही अनुवादाच्या पुस्तकाच्या अशा भागात आहोत जेथे ह्याला मोशेची मृत्यूशांतर्त प्रार्थना असा मथळा देण्यात आलेला आहे. तो राष्ट्राला अंतिम गोष्टी सांगत आहे. तो सर्व जमातीच्या लोकांना सभोवती जमा करून सगळ्या गोष्टी समजावून सांगत आहे. ज्या प्रकारे याकोबाने 12 पुत्रांना बोलावून सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. ते 12 पुत्र आज 12 वंशात परिवर्तित झाले होते आणि एका मोठ्या राष्ट्राच्या रूपात होते. मोशेने त्यांना स्वतः जवळ बोलाविले आहे. 27 ते 30 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. कारण तुमचा बंडखोरपणा आणि तुमच्या मानेचा ताठा मी जाणून आहे. पहा, मी अजून तुमच्याबरोबर जिवंत असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करीत आला आहात, तर मी मेल्यावर कितीतरी कराल. आपल्या वंशांचे सर्व वडील आणि अंमलदार ह्यांना माझ्यासमोर जमवा, म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध आकाश व पृथ्वी ह्यांना साक्षी ठेवून त्यांच्या कानावर ही वचने घालीन. कारण मला ठाऊक आहे की मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल. ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हाला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल, म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल. मग मोशेने इस्रायलाच्या साऱ्या सभेला ह्या गीताचे शब्द अतपासून इथेपर्यंत ऐकविले. श्रोत्यानो, 3500 वर्षांपूर्वी मोशेने जे विधान केले ते आजही अगदी तंतोतंत बरोबर आहे, आजही खरे आहे. आता आपण 32व्या अध्यायाकडे वळत आहोत. मोशेच्या गीताच्या पहिल्या 4 ओळी ह्या गीताच्या विषयाचा परिचय आम्हाला करून देणाऱ्या आहेत. पहिलं वचन सांगतं, हे आकाशा लक्ष दे, मी बोलत आहे, पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको. परमेश्वर आकाश आणि पृथ्वीला संबोधून म्हणत आहे की तुम्ही साक्षीदार आहात की ह्या अटींच्या खाली मी इस्रायलांना ह्या देशामध्ये ठेवत आहे. नंतर पुढे दुसरं वचन बघा, पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी हो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिपवो. कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो. परमेश्वराचे वचन असेच आहे. स्तोत्रकर्ता 72 स्तोत्र 6व्या वचनामध्ये म्हणतो, कापलेल्या गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणाऱ्या सरीप्रमाणे तो उतरेल. मला श्रोत्यानो हे विधान फार आवडते. आता आपण तिसरं वचन वाचूया. मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन, आमच्या देवाची महती वर्णा. आज आमच्या साहित्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या नावाला महिमा मिळते किंवा नाही हे पाहायला हवे. पुष्कळदा आमच्या साहित्याच्याद्वारे आमची प्रशंसा अधिक होते, परंतु परमेश्वराच्या नावाला गौरव मिळत नाही. चौथं वचन, तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठाई अनिती नाही, तो न्यायी व सरळ आहे. हे गीत खडकाबद्दल आहे, दुर्गाबद्दल आहे. खडक किंवा दुर्ग हा शब्द 7 वेळा ह्या गीतामध्ये आलेला आहे. येशू ख्रिस्ताला खडक म्हणून संबोधित केल्या गेले आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 6 वचन पहा. पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोण शिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला मूल्यवान कोण शिला असे म्हणण्यात आलेले आहे. त्याचे कार्य पूर्ण आहेत, अचूक आहेत. खरंच किती चांगल्या उत्तम प्रकारे ह्या गीताद्वारे परमेश्वराला उच्च स्थान देण्यात आले आहे. श्रोत्यानो, आमच्या जीवनाच्याद्वारे सुद्धा परमेश्वराला उच्च स्थान मिळायला हवे. 5 आणि 6 वचने बघा. हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे. ही विकृत व कुटील पिढी आहे. अहो मूढ व निर्बुद्ध लोक हो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडविले तोच तुझा पिता ना, त्यानेच तुला निर्माण केले व स्थापिले. परमेश्वर इस्रायलांचा पिता आहे, कारण त्याने त्यांची सृष्टी केली आहे. तो ह्या ठिकाणी पापापासून मुक्तीविषयी बोलत नाही. एका दृष्टीने परमेश्वर संपूर्ण मानवजातीचा पिता आहे, कारण त्याने संपूर्ण मानवजातीची रचना केली, उत्पत्ती केली. आता आपण 7 ते 9 वचने वाचूया. पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण. आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील. आपल्या वडील जनास विचार, ते तुला सांगतील. जेव्हा परतपराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली,
जेव्हा त्याने मानवास निरनिराळे वसविले, तेव्हा त्याने इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या. कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग. 8वे वचन असाधारण आहे. ह्या वचनाचे संतोषजनक स्पष्टीकरण आजपर्यंत माझ्या ऐकवात नाही. ह्या पृथ्वीवरच्या राष्ट्रांना इस्रायली लोकांची जी संख्या आहे त्यावरून प्रमाणबद्ध केल्या जाते. दुसऱ्या शब्दात, जितकी इस्रायली लोकांची संख्या असेल त्यावरून राष्ट्राची मर्यादा, हद्द ठरविण्यात येते. ही अशी बाब आहे श्रोत्यानो, जी अभ्यासाचा विषय आहे. ह्यावरून आपल्याला समजून येईल की यहुदी आणि त्यांची भूमी ह्या पृथ्वीवर अधिक संवेदनाक्षम का आहेत. 10वं वचन सांगतं, तो त्याला वैरान प्रदेशात व घोंगावणाऱ्या ओसाड रानात सापडला. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली. आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. त्या भयंकर निर्जन स्थानात 40 वर्षे परमेश्वराने त्यांचा सांभाळ केला. त्याने त्यांना चालवले, त्यांचे मार्गदर्शन केले, कारण ते त्याच्याकरिता डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे होते. अर्थात ते त्याचे अत्यंत आवडते, निवडलेले लोक होते. आता वचनांमध्ये एक फारच महत्वाचे विधान आम्हाला सापडते. 11 आणि 12 वचने बघा. गरुड पक्षीण आपले कोटे हलविते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालविले. त्याच्याबरोबर परका देव नव्हता. श्रोत्यानो, आपणाला माहीत असेल की गरुड पक्षीण आपल्या पिल्लांचा कशाप्रकारे सांभाळ करते, कशाप्रकारे ती त्यांना शिकवते की त्यांनी कशाप्रकारे उडावे, आणि ह्याचा अभ्यास करणे खरोखर फारच मनोवेधक आहे. परमेश्वराच्या चांगुलपणाचे, दयेचे हे फारच सुंदर व विलक्षण वर्णन आहे. 15वं वचन. पण येशूरून पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तू धष्टपुष्ट झालास व लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास. तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला आणि आपल्या तारण दुर्गाला तुच्छ लेखले. इस्रायलकरिता येशूरून हे दुसरे नाव आहे. इस्रायल पुष्ट होऊन लाथा झाडू लागला हे आजच्या जगातील संपन्न समृद्ध समाजाचे चित्र आहे. आता पुढे 16 ते 18 वचने काय सांगतात बघा. त्यांनी अन्य देवाच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटविले, अमंगळ कृत्य करून त्याला चीड आणली. देव नाहीत अशा भूतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पिले. तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस व तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास. हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणले. मग तो म्हणाला, मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा होईल ते मी पाहीन, कारण ही पिढी अतिशय कुटील आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत. श्रोत्यानो, परमेश्वर म्हणतो की मी स्वतःला त्यांच्यापासून लपवील. तो स्वतःला त्यांच्यावर प्रकट करणार नाही. 26 आणि 27 वचने बघा. मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन, असे मी म्हणालो असतो. पण शत्रूच्या खिजवण्यास मी भ्यालो. त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता. ते म्हणाले असते की आमच्याच हाताने पराक्रम केला आहे, ही काही परमेश्वराची कृती नव्हे. परमेश्वर म्हणतो की मी त्यांची दूर दूर पांगापांग करावी, पण शत्रूच्या खिजविण्यास मी भ्यालो. तो म्हणतो की माझी इच्छा नाही की माझ्या लोकांना शत्रूंनी इजा पोहोचवावी, त्यांचा नाश करावा. 28 ते 31 वचने. हे राष्ट्र विचारशून्य आहे, ह्यांना समजतच नाही. ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते. त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्त्रांचा पाठलाग कसा केला असता, दोघांनी 10 सहस्त्रांना कसे पळविले असते. त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत. कशा प्रकारचे चित्र आमच्या समोर आहे. परमेश्वर त्याच्या लोकांवर प्रेम करतो. त्याची त्यांच्याकरिता उत्कट इच्छा आहे की त्यांना सोडवावे, सुटका द्यावी, त्यांचे रक्षण करावे. 43 वचन बघा. राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जय जयकार करा, कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल. तो आपल्या विरोधकांचा सूड उगविल. तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्चित करेल. श्रोत्यानो, ह्याद्वारे मोशेच्या उत्कृष्ट दर्जाच्या ह्या गीताची समाप्ती होते. 44 आणि 45 वचने सांगतात. ह्या गीताचे सर्व शब्द मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याला बरोबर घेऊन लोकांना ऐकविले. ह्याप्रमाणे
मोशेने ही सर्व वचने सर्व इस्रायल लोकांना सांगण्याचे संपविले. अंतिम भागामध्ये मोशे काही गोष्टी आवर्जून सांगत आहे. 46 आणि 47 वचने बघा. मग तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा. ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा. ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय. तुम्ही यार्देन ओलांडून ज्या देशाचे वतन करून घ्यावयाला जाणार आहात तेथे हिच्याच योगे चिरकाळ राहाल. पुन्हा सांगू इच्छिते श्रोत्यानो, की त्या देशात त्यांची राजकीय अधिकाराची मुदत, त्यांचे वास्तव्य त्यांच्या आज्ञा पालनावर अवलंबून होते. 48 ते 52 वचने. त्याच दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, मोवाब देशात यरीहो समोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्रायल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पहा. तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनास मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनास मिळशील. कारण सीन रानात कादेशच्या मरिबा नावाच्या झऱ्याजवळ तुम्ही इस्रायल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला पवित्र मानले नाही. ह्यामुळे जो देश मी इस्रायल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील, पण तेथे तुझे जाणे होणार नाही. मोशे, जो नियमशास्त्राचा प्रतिनिधी, नियमशास्त्र देणारा, त्या देशात प्रवेश करू शकला नाही. ह्या ठिकाणी आम्ही पाहतो श्रोत्यानो, की कायदा, नियम एक प्रकारे बाधा आहेत. आता आपण 33व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात आम्हाला मोशेच्या मृत्यूपूर्वी त्याने काय केले ह्याचा खुलासा मिळतो. त्याने सर्व लोकांना त्यांच्या कुळाप्रमाणे एकत्रित बोलावले आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिला. आपण हा अध्याय स्वतः वाचावा अशी मी आपल्याला विनंती करते. परंतु 7वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. यहूदाला हा आशीर्वाद. तो म्हणाला, हे परमेश्वरा, यहूदाचे म्हणणे ऐक, त्याला त्याच्या लोकांमध्ये आण. तो आपल्या हातांनी झगडला म्हणून त्याच्या शत्रूंविरुद्ध त्याला सहाय्य हो. यहूदा एक राजकुळ होता, ज्यामधून मसीहा अर्थात येशू ख्रिस्त ह्या जगात येणार होता. आणि ह्याचा खुलासा आम्हाला मत्ते कृष्णवर्तमान 1 अध्याय 1 ते 16 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळतो. 8, 10 आणि 11 वचनांमध्ये जो वंश सांगण्यात आलेला आहे, हा वंश आरोनाच्या परिवारात धर्मोपदेशकाच्या रूपात सन्मानित ठरला. नियमशास्त्र शिकविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. लेव्यांद्वारे राष्ट्र आशीर्वादित होईल असे परमेश्वराने म्हटले. इस्रायलांवर योसेफाच्या वंशाद्वारे अर्थात इफ्राईम व मनश्शे ह्यांच्याद्वारे आशीर्वाद येईल असे परमेश्वराने सांगितले. 24व्या वचनात फारच चित्तवेधक आशीर्वाद सांगितलेला आहे. 24वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. आशेराविषयी तो म्हणाला, सर्व पुत्रात आशेर आशीर्वादित हो. तो आपल्या भावांना प्रिय हो. तो आपला पाय तेलात बुडवो. हे फारच लक्षात घेण्यासारखे आहे. काही वर्षांपूर्वी ह्या राज्याच्या उत्तरी भागात तेलाचा पाईप आशेरातून आला आहे. नंतर 26 ते 29 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं, हे यशुरूना देवासमान कोणी नाही. तो तुझ्या साह्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो. अनादिदेव तुझा आश्रय आहे. सनातन बाहूंचा तुला आधार आहे. त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर. इस्रायल सुरक्षित राहतो. धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफळत आहे आणि त्याच्यावरचे आकाश दहीवर वर्षते. हे इस्रायला, तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्या समान कोण आहे? तो तुझ्या साह्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तरवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील. तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील. आता श्रोत्यानो, 34वा अध्याय आम्हाला मोशेच्या एकाकी आणि चमत्कारिक मृत्यूबद्दल सांगतो. आणि ह्या ठिकाणी अनुवादाच्या पुस्तकाचा शेवट झाला आहे. आम्ही पाहिले की मोशे शेवटल्या क्षणापर्यंत ज्या कार्यासाठी देवाने त्याला पाचारण केले होते त्यामध्ये विश्वासू राहिला. परमेश्वराने त्याला तुला वतनाच्या देशात प्रवेश मिळणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले, तरी सुद्धा तो डगमगला नाही, परमेश्वराविरुद्ध बोलला नाही किंवा वागला नाही. आज आम्हाला स्मरणात ठेवायचे आहे की ह्या पृथ्वीवरील नाशवंत गोष्टींपेक्षा स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गीय जीवन प्राप्त करण्यासाठी आम्हाला झटायचे आहे. येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करून त्या देशामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे, ज्याची आणभाग प्रतिज्ञा परमेश्वराने आमच्या सोबत केली आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.